गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आपला सेकंड चॅप्टर आहे सिंपल स्ट्रेस अँड स्ट्रेन. बरोबर. त्याच्यामध्ये आपण नेक्स्ट टॉपिक बघणार आहोत स्ट्रेन एनर्जी. नेक्स्ट टॉपिक इज स्ट्रेन एनर्जी. तर स्ट्रेन एनर्जी म्हणजे काय? व्हेन अन इलॅस्टिक बॉडी is made up of an elastic material is loaded within elastic limit, then energy stored in the body is known as strain energy. तर स्ट्रेन एनर्जी म्हणजे काय? एखादी इलॅस्टिक बॉडी असेल त्याच्यामध्ये काय ती जर इलॅस्टिक लिमिटमध्ये असेल आणि त्याच्यामध्ये जी एनर्जी स्टोअर होते त्याला काय म्हणतात? स्ट्रेन एनर्जी. किंवा त्याला काय म्हणतात? ऑर रेझिलन्स. इट इज डिनोटेड बाय कॅपिटल U. बरोबर. त्याचा फॉर्म्युला आहे स्ट्रेन एनर्जी इज इक्वल टू सिग्मा स्क्वेअर डिवायडेड बाय 2E इंटू V. स्ट्रेन एनर्जी U इज इक्वल टू सिग्मा स्क्वेअर डिवायडेड बाय 2E इंटू V, वेअर U इज इक्वल टू काय? स्ट्रेन एनर्जी. U इज इक्वल टू strain energy, sigma is equal to stress, E is equal to modulus of elasticity, and V is equal to volume. Next point आहे तुमचा प्रूफ रेझिलन्स. नेक्स्ट पॉइंट आहे तुमचा प्रूफ रेझिलन्स. प्रूफ रेझिलन्स म्हणजे काय? द मॅक्झिमम स्ट्रेन एनर्जी स्टोअर ॲट इलॅस्टिक लिमिट इज कॉल्ड ॲज प्रूफ रेझिलन्स. बरोबर. म्हणजे मॅक्झिमम स्ट्रेन एनर्जी स्टोअर केलेली असेल तर त्याला काय म्हणतात? प्रूफ रेझिलन्स. आणि तो कशाने डिनोट केला जातो? यू मॅक्स. नेक्स्ट पॉइंट आहे तुमचा मॉड्युलस ऑफ रेझिलन्स. तर मॉड्युलस ऑफ रेझिलन्स म्हणजे काय? द प्रूफ रेझिलन्स पर युनिट व्हॉल्यूम इज नोन ॲज मॉड्युलस ऑफ रेझिलन्स. म्हणजे जो काय तुमचा प्रूफ रेझिलन्स असेल डिवायडेड बाय व्हॉल्यूम त्याला काय म्हणतात? मॉड्युलस ऑफ रेझिलन्स. त्याचा फॉर्म्युला आहे मॉड्युलस ऑफ रेझिलन्स MOR इज इक्वल टू सिग्मा स्क्वेअर डिवायडेड बाय 2E इंटू V. हा काय झाला तुमचा? प्रूफ रेझिलन्स डिवायडेड बाय व्हॉल्यूम. मग हा V आणि हा V कट झाला तर फॉर्म्युला काय आला तुमचा? सिग्मा स्क्वेअर डिवायडेड बाय 2E. कशाचा फॉर्म्युला आहे? MOR म्हणजे काय? मॉड्युलस ऑफ रेझिलन्स इज इक्वल टू सिग्मा स्क्वेअर डिवायडेड बाय 2E. बरोबर. नेक्स्ट पॉइंट आहे डिफरंट टाइप्स ऑफ लोड. डिफरंट टाइप्स ऑफ लोडिंग. फर्स्ट आहे तुमचा ग्रॅज्युअली अप्लाइड लोड. फर्स्ट काय तुमचा? ग्रॅज्युअली अप्लाइड लोड. तर ग्रॅज्युअली अप्लाइड लोड म्हणजे काय? द टाइप ऑफ लोडिंग विच स्टार्ट्स फ्रॉम झिरो अँड स्लोली इंक्रीजिंग इज नोन ॲज ग्रॅज्युअली अप्लाइड लोड. म्हणजे जो लोड झिरोपासून स्टार्ट होतो आणि स्लोली काय होतं? इन्क्रीज होतो त्याला काय म्हणतात? ग्रॅज्युअली अप्लाइड लोड. त्याचा फॉर्म्युला काय आहे? सिग्मा इज इक्वल टू, सिग्मा म्हणजे काय? स्ट्रेस इज इक्वल टू फॉर्म्युला काय? P डिवायडेड बाय A, वेअर P इज इक्वल टू काय? फोर्स and A इज इक्वल टू एरिया. बरोबर. मग डेल्टा एल
सिग्मा इज इक्वल टू पी अपॉन ए. नेक्स्ट काय डेल्टा एल इज इक्वल टू फॉर्म्युला काय आपला पी एल डिवायडेड बाय ए. बरोबर, पी एल डिवायडेड बाय ए. आता पी अपॉन ए म्हणजेच काय तुमचा सिग्मा. तर मग डेल्टा एलचा फॉर्म्युला काय येईल तुमचा सिग्मा एल डिवायडेड बाय ई. सिग्मा एल डिवायडेड बाय ई. हा काय तुमचा ग्रॅज्युअली अप्लाइड लोड मध्ये काय तुमचा दोन फॉर्म्युले. फर्स्ट काय ग्रॅज्युअली अप्लाइड लोड म्हणजे काय जो लोड 0 पासून स्टार्ट होतोय आणि ग्रॅज्युअली इन्क्रीज होतोय त्याला काय म्हणतात ग्रॅज्युअली अप्लाइड लोड. त्याचा फॉर्म्युला आहे स्ट्रेस सिग्मा इज इक्वल टू पी अपॉन ए आणि डेल्टा एल इज इक्वल टू सिग्मा एल डिवायडेड बाय ई. नेक्स्ट पॉइंट आहे तुमचा सडनली अप्लाइड लोड. सेकंड पॉइंट तुमचा सडनली अप्लाइड लोड. तर सडनली अप्लाइड लोड म्हणजे काय द टाइप ऑफ लोडिंग ऍक्ट्स इन्स्टंटली ऑन बॉडी इज नोन ॲज सडनली अप्लाइड लोड. म्हणजे आता जर हॅमर आहे तो आपण एखाद्या बॉडीवर जोरात आदळला तर तो काय झाला तुमचा सडनली अप्लाइड लोड झाला. म्हणजे काय तो अचानकपणे जो लोड अप्लाय होतो त्याला म्हणतात सडनली अप्लाइड लोड. त्याचा फॉर्म्युला आहे सिग्मा इज इक्वल टू 2 times of P upon A. 2 times of P upon A where P is equal to force, A is equal to area. मग त्याचा आणखीन एक फॉर्म्युला आहे स्ट्रेस इज ग्रॅज्युअली अप्लाइड लोड इज इक्वल टू 2 times ऑफ सडनली अप्लाइड लोड. नेक्स्ट पॉइंट आहे तुमचा इम्पॅक्ट लोड. इम्पॅक्ट लोड. इम्पॅक्ट लोड. इम्पॅक्ट लोड म्हणजे काय द टाइप ऑफ लोडिंग इन विच लोड इज फॉल फ्रॉम अ सर्टन हाईट इज नोन ॲज इम्पॅक्ट लोड. त्यालाच काय म्हणतात फॉलिंग लोड पण म्हणतात. इम्पॅक्ट लोड और फॉलिंग लोड म्हणजे एखाद्या हाईटवरून जर आपण एखादा लोड पास केला तर त्याला काय म्हणतात इम्पॅक्ट लोड. तर त्याचा फॉर्म्युला आहे सिग्मा मॅक्स is equal to P divided by A plus square root of P divided by A bracket square plus 2 PHE whole divided by AL. Sigma max is equal to P divided by A plus square root of P divided by A bracket square plus 2 PHE divided by AL. बरोबर. आता where P is equal to force, A is equal to area, H is equal to height, E is equal to modulus of elasticity and L is equal to length. बरोबर. नेक्स्ट त्याच्यावर एक एक्झाम्पल बघू आपण. फर्स्ट एक्झाम्पल आहे तुमचं calculate the resilience and modulus of resilience and modulus of resilience of a bar 1000 mm long, 16 mm long, 16 mm wide, 60 mm wide and 40 mm thick, subjected to a tensile load
subjected to a tensile load of 110 kilonewton applied gradually take E is equal to 210 GPa. तर फर्स्ट एक्झाम्पल रीड करू आपण. काय सांगितलंय? कॅल्क्युलेट द रेझिलन्स अँड मॉड्युलस ऑफ रेझिलन्स ऑफ अ बार 1000 mm long, 60 mm wide and 40 mm thick, subjected to a tensile load of 110 kilonewton applied gradually. Take E is equal to 210 GPa. GPa म्हणजे काय? किलोन्यूटन पर mm स्क्वेअर. बरोबर. तर फर्स्ट आपण काय करू? गिव्हन लिहून घेऊ. गिव्हन मध्ये काय काय दिले? गिव्हन फर्स्ट काय दिलंय? लेंथ दिली L किती आहे? 1000 mm. त्याच्यानंतर विड्थ दिली B किती दिली आहे? 60 mm. त्याच्यानंतर T दिले थिकनेस किती? 40 mm. बरोबर. नेक्स्ट काय दिला? P दिलाय. P ची व्हॅल्यू किती? 110 किलोन्यूटन. मग किलोन्यूटनचं न्यूटन मध्ये कन्वर्जन करायचं आहे म्हणजे काय होईल? 110 इंटू 10⁻³ न्यूटन. नेक्स्ट ई ची व्हॅल्यू दिली तुम्हाला. ई किती दिलाय तुम्हाला? 210 GPa. GPa म्हणजे काय? किलोन्यूटन पर mm स्क्वेअर. मग त्याचं पण न्यूटन मध्ये करावं लागेल. न्यूटन पर मध्ये मग किती? 210 इंटू 10⁻³ MPa होईल. मग ते MPa म्हणजेच काय? न्यूटन पर mm स्क्वेअर. न्यूटन पर mm स्क्वेअर. नेक्स्ट स्टेप आहे तुमची टू फाइंड. तर काय फाइंड आउट करायचं आहे आपल्याला? फर्स्ट फाइंड आउट करायचं आहे रेझिलन्स म्हणजेच काय? स्ट्रेन एनर्जी म्हणतो. कशाने डिनोट करतो आपण? U. बरोबर. नेक्स्ट आहे तुमचा मॉड्युलस ऑफ रेझिलन्स. तो क्वेश्चन डिनोट करतो MOR. नेक्स्ट स्टेप काय? फॉर्म्युला स्ट्रेन एनर्जी और रेझिलन्स U इज इक्वल टू सिग्मा स्क्वेअर डिवायडेड बाय 2E इंटू V. हा फर्स्टचा फॉर्म्युला. सेकंड मॉड्युलस ऑफ रेझिलन्स इज इक्वल टू सिग्मा स्क्वेअर डिवायडेड बाय सिग्मा स्क्वेअर डिवायडेड बाय 2E. बरोबर. मग आता सोल्युशन फर्स्ट फाइंड आउट करून घेऊ आपण सिग्मा. स्ट्रेस सिग्मा इज इक्वल टू फॉर्म्युला काय त्याचा? P डिवायडेड बाय A. तर P ची व्हॅल्यू किती तुमची? 110 किलोन्यूटन. 100 इंटू 10⁻³ एरिया म्हटल्यावर काय घ्यावं लागेल तुम्हाला? B इंटू T. विड्थ आणि थिकनेस घ्यावं लागेल म्हणजे किती? 110 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय विड्थ किती तुमची? 60 आणि थिकनेस किती आहे? 40. तर तुमचा आन्सर किती येईल? 45.83 युनिट काय असतं स्ट्रेसचं? न्यूटन पर mm स्क्वेअर. हा काय झाला तुमचा स्ट्रेसचा व्हॅल्यू.
बरोबर. नेक्स्ट व्हॉल्यूम V इज इक्वल टू काय B इंटू T इंटू L. बरोबर. म्हणजे किती B ची व्हॅल्यू तुमची 60 इंटू 40 इंटू 1000. तर किती आलं तुमचं आन्सर त्याचं 24 इंटू 10⁵ युनिट काय आहे व्हॉल्यूमचं mm³. ही कशाची V ची व्हॅल्यू आली तुमची. व्हॉल्यूम V इज इक्वल टू 24 इंटू 10⁵ न्यूटन पर mm². नेक्स्ट काय रेझिलन्स और स्ट्रेन एनर्जी. फर्स्ट रेझिलन्स त्यालाच काय म्हणतात स्ट्रेन एनर्जी. रेझिलन्स और स्ट्रेन एनर्जी ते कशाने डिनोट करतो U. बरोबर. तर काय फॉर्म्युला U इज इक्वल टू σ² डिवायडेड बाय 2E इंटू व्हॅल्यू. बरोबर. आता नेक्स्ट स्टेप U इज इक्वल टू सिग्माची व्हॅल्यू किती तुमची 45.83 चा स्क्वेअर डिवायडेड बाय 2 इंटू E ची व्हॅल्यू किती आहे 210 इंटू 10⁵ इंटू व्हॉल्यूम किती आलाय तुमचं 24 इंटू 10⁵. तर स्ट्रेन एनर्जी U इज इक्वल टू किती आन्सर आलंय तुमचं 5 इंटू 10⁻³ न्यूटन mm पर mm³. आता एनर्जीचं युनिट काय असतं जूल. बरोबर ना. म्हणजेच किती येईल तुमचं जूलमध्ये कन्व्हर्जन केलं तर 5 इंटू 10⁻³ जूल पर m³. ही काय आली तुमची स्ट्रेन एनर्जी. स्ट्रेन एनर्जी U इज इक्वल टू 5 इंटू 10⁻³ जूल पर m³. सॉरी 12 न्यूटन मीटर. तर स्ट्रेन एनर्जी U ची व्हॅल्यू किती आली तुमची 12 जूल. कॅल्क्युलेशन कॅल्सीवर करून बघा आन्सर किती येतं त्याचा 12 जूल. बरोबर. नेक्स्ट काय तुमचं मॉड्युलस ऑफ रेझिलन्स. मॉड्युलस ऑफ रेझिलन्स त्याचा फॉर्म्युला काय आहे σ² डिवाइडेड बाय 2E और रेझिलन्स डिवाइडेड बाय व्हॉल्यूम. रेझिलन्स डिवाइडेड बाय व्हॉल्यूम. मग रेझिलन्सची व्हॅल्यू किती आली तुमची 12 जूल. बरोबर. 12 जूल डिवाइडेड बाय व्हॉल्यूम किती तुमचं 24 इंटू 10⁵. तर तुमचं आन्सर येतं 5 इंटू 10⁻³ जूल पर m³. मॉड्युलस ऑफ रेझिलन्स MOR. मॉड्युलस ऑफ रेझिलन्स MOR ची व्हॅल्यू किती तुमची 5 इंटू 10⁻³ जूल पर m³. हा तुमचा फर्स्ट एक्झाम्पल आहे. नेक्स्ट
सेकंड एक्झाम्पल आहे तुमचं. अ स्टील रॉड ऑफ 16 mm डायमीटर. स्टील rod of 60 mm diameter is 3 meter long. Find the maximum instantaneous stress induce when a pool of 90 kilonewton is suddenly applied to it. Calculate resilience and modulus of resilience. E ची व्हॅल्यू दिली तुम्हाला 200 kilonewton per mm square. बरोबर. आता फर्स्ट याच्यामध्ये कोणत्या टाईपचं लोडिंग आहे? सडनली अप्लाइड लोड आहे. कोणता? सडनली अप्लाइड लोड. तर सडनली अप्लाइड लोड साठी आपला फॉर्म्युला काय आहे? सिग्मा इज इक्वल टू 2PA. सडनली अप्लाइड लोड इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ ग्रॅज्युअली अप्लाइड लोड. बरोबर. मग 2PA. मग आता फर्स्ट आपण काय करून घेऊ? गिव्हन मध्ये काय दिलंय ते लिहून घेऊ. फर्स्ट गिव्हन डायमीटर D दिलाय तुम्हाला किती? 60 mm. बरोबर. नेक्स्ट काय दिलंय? लेंथ दिली 3 मीटर. मीटरचं काय करावं लागेल? mm मध्ये कन्व्हर्जन करावं लागेल म्हणजे इंटू 10⁻³ म्हणजे किती? 3000 mm. नेक्स्ट काय दिलंय? फोर्स दिलाय P. किती दिलाय तो? पूल म्हणजेच काय? पूल आणि पुश असे दोन फोर्सचे टाईप असतात. पूल आणि पुश. तो किती दिलाय? 90 kilonewton. किती दिलाय? 90 kilonewton म्हणजेच किती? 90 इंटू 10⁻³ न्यूटन. नेक्स्ट काय दिलाय? E ची व्हॅल्यू दिली किती? 200 kilonewton per mm square. मग आता परत किलोन्यूटनचं काय करावं लागेल? न्यूटन मध्ये कन्व्हर्जन म्हणजे 200 इंटू 10⁻³ न्यूटन पर mm square. सगळे युनिट mm आणि सगळे न्यूटन मध्ये आले का ते चेक करायचे. नेक्स्ट टू फाइंड तर फर्स्ट काय फाइंड आउट करायचं आहे? रेझिलन्स कशाने डिनोट करतो? U. सेकंड काय? मॉड्युलस ऑफ रेझिलन्स. मग फॉर्म्युला strain energy. First strain energy or resilience U is equal to sigma square divided by 2E into volume. बरोबर. त्याच्यामध्ये सेकंड काय? मॉड्युलस ऑफ रेझिलन्स इज इक्वल टू स्ट्रेन एनर्जी डिवायडेड बाय व्हॉल्यूम. मग सोल्युशन फर्स्ट फाइंड आउट करू आपण एरिया. काय? एरिया A इज इक्वल टू फॉर्म्युला काय? π/4 इंटू D स्क्वेअर. π/4 इंटू D ची व्हॅल्यू किती आहे? 60 चा स्क्वेअर. तर किती आहे? किती आन्सर आलं? 2827.43 mm स्क्वेअर. हा काय आला तुमचा एरियाचा. नेक्स्ट व्हॉल्यूम. तर व्हॉल्यूम कसं फाइंड आउट करणार याचं? व्हॉल्यूम
V इज इक्वल टू एरिया इंटू लेंथ, बरोबर. एरिया किती आला 2827.43 इंटू 3000, तर किती आला तुमचा आन्सर 8482.290 mm³. हे काय आलं तुमचं व्हॉल्यूम, बरोबर. मग आता सेकंड फर्स्ट फॉर सडनली अप्लाइड लोड स्ट्रेस प्रोड्यूस इज काय फॉर लोड कसा आहे सडनली आहे, बरोबर. फॉर सडनली अप्लाइड लोड स्ट्रेस सिग्मा इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे 2p डिवायडेड बाय एरिया, बरोबर. 2 इंटू पी ची व्हॅल्यू किती तुमची 90 इंटू 10⁻³ ब्रॅकेट टाकायचं त्याला, डिवायडेड बाय एरिया किती तुमचा 2827.43. तर आन्सर किती आलं तुमचं 63.66 न्यूटन पर mm². हे काय आलं तुमचं स्ट्रेस फॉर सडनली अप्लाइड लोड, बरोबर. नेक्स्ट काय तुमचं रेझिलन्स किंवा स्ट्रेन एनर्जी कशाने डिनोट करतो यू. त्याचा फॉर्म्युला काय आहे सिग्मा स्क्वेअर डिवायडेड बाय 2e इंटू व्हॉल्यूम. तर सिग्मा स्क्वेअरची व्हॅल्यू किती आली तुमची 63.66 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू 2 ई ची व्हॅल्यू किती तुमची 200 इंटू 10⁻³ इंटू व्हॉल्यूम किती आलंय तुमचं 8482.290. तुमचा आन्सर येत आहे 85,938.23 न्यूटन mm, बरोबर. मग त्याचं जूलमध्ये कन्वर्जन करायचं आहे आपल्याला, तर किती होईल 85.93 जूल, बरोबर. 85.93 जूल. मग नेक्स्ट काय आहे तुमचं मॉड्युलस ऑफ रेझिलन्स. मॉड्युलस ऑफ रेझिलन्स इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे स्ट्रेन एनर्जी डिवायडेड बाय व्हॉल्यूम, बरोबर. स्ट्रेन एनर्जी किती आली तुमची 85.93 स्ट्रेन एनर्जीज म्हणजेच रेझिलन्स आणि व्हॉल्यूम किती तुमचं 8482.290. किती आलं तुमचं आन्सर 10130 जूल पर मीटर क्यूब. हे काय आलं तुमचं मॉड्युलस ऑफ रेझिलन्स. समजलं. याच्यामध्ये फक्त काय फॉर्म्युला लक्षात ठेवायचा सडनली अप्लाइड लोडसाठी काय असतो फॉर्म्युला सिग्मा इज इक्वल टू 2pa आणि ग्रॅज्युअलीसाठी काय असतो फक्त p डिवायडेड बाय a. आणि स्ट्रेस रेझिलन्स म्हणजेच काय स्ट्रेन एनर्जीचा फॉर्म्युला काय सिग्मा स्क्वेअर डिवायडेड बाय 2e इंटू व्हॅल्यूम. ओके, थँक्यू.